हॅलो फ्रेंड्स, तर कोजागिरी स्पेशल मसाला दूध कसं बनवायचं नाही माहिती ना, तर चला मी दाखवते। तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि एकदम झक्कास इथे मसाला दूध आपलं बनलं आहे। तर त्याची रेसिपी बघूया। तर इथे मी घेतले आहे 3 ते 6 काजू बदाम। तर आता याला काय करून घ्यायचं आहे, आपण बारीक करून घ्यायचं आहे। पूर्ण याची पेस्ट करायची नाही आहे, थोडीशी जाडसर ठेवायची आहे, कारण त्याचा क्रंचीनेस आपल्याला दुधामध्ये लागला पाहिजे। तर इथे मी बारीक करून घेतलेले आहे। यामध्ये तुम्ही चारोळी किंवा पिस्तासुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी घेतलं आहे जायफळ, ज्याला आपण अशा किसणीच्या साह्याने ना ग्रेट करून टाकायचं आहे। तर हे सुद्धा आपल्याला इथे लागेल। त्यानंतर इथे घेतले आहे मी अर्धा टीस्पून इलायची पावडर। तर हे आपल्याला फ्लेवरसाठी खूप गरजेचे आहे इलायची पावडर, ती सुद्धा आपण ॲड करणार आहे। तर इथे घेतले आहे एका पॅनमध्ये मी अर्धा लिटर दूध। तर 2 ग्लाससाठी हे पुरेसं आहे दूध। तर आपल्याला हे अगोदर एकदम मस्त उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता दूध उकळायला सुरुवात झालेली आहे। तर इथे मी आता काय करणार आहे, जे काजू बदामचे जे क्रश करून ठेवले होते ते मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला हवं तितकं गोड इथे मी साखर ॲड करून घेणार आहे। मी इथे 2 वाटी साखर वापरलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी गोड करू शकता। त्याचप्रमाणे जी इलायची पावडर आहे ती सुद्धा मी इथे ॲड करून घेणार आहे, जेणेकरून फ्लेवर खूप मस्त येईल। तुम्ही बघू शकता दूध सुद्धा उकळलेलं आहे। आता त्याचप्रमाणे इथे मी थोडेसे पिस्ता आहे ते सुद्धा क्रश केलेले आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये कलर सुद्धा ॲड करू शकता, पण मी इथे तो स्किप केलेला आहे। तुम्ही बघू शकता गाइस, खूप मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे। तर आता मी हे जायफळ जे आहे ते आता या किसणीने ग्रेट करून याच्यात टाकणार आहे। तर एकदम चिमूटभर मी ते टाकणार आहे, फक्त थोड्याशा फ्लेवरसाठी। तर तुम्ही बघू शकता मी इथे टाकलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा खूप मस्त असा फ्लेवर आपल्या दुधाला येईल। तर आपल्याला आता हे 3 ते 4 मिनिट हाय फ्लेमवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम कलर याचा चेंज झालेला आहे। आपण जे ड्रायफ्रूट्स आणि जे जायफळाचे जे हे टाकली होती पावडर, त्यामुळे एकदम व्यवस्थित कलर आलेला आहे आणि थोडंसं आपल्याला हे क्रीमीनेस येऊपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर इथे मसाला दूध आपलं रेडी आहे। तर आता याला आपण सर्व करून घेऊया। तर इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहे, ज्यामध्ये मी आता हे मसाला दूध आपलं सर्व करून घेणार आहे। तर एकदम मस्त एकदम सुपर टेस्टी आपल्या इथे मसाला दूध बनवून तयार आहे। आता यावर मी थोडीशी गार्निशिंगसाठी पिस्ता घेतलेला आहे, जो की क्रश केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर गार्निशिंग करू शकता, काजू बदाम ड्रायफ्रूट्स किंवा वेगळे काहीतरी। तर इथे आपलं मसाला दूध बनवून तयार आहे, कोजागिरी स्पेशल मसाला दूध। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी बनली। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।